पुण्यातील कडबनवाडीत लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनामधून या संकरित पिल्लांचा जन्म झालाय. ही पिल्लं हुबेहूब कुत्र्याच्या पिल्लासारखी दिसत असून त्यांचा सांभाळ 2 प्रौढ लांडग्यांकडून केला जातोय. ही पिल्लं तुम्हाला गोंडस वाटू शकतील, मात्र मोठे झाल्यानंतर त्यांनी जर प्रजननास सुरुवात केल्यास ते लांडग्यांच्या जनुकीय साखळीला धोका निर्माण करू शकतील. 2025च्या हिवाळ्यातील भारतीय राखी लांडग्यांच्या विणीच्या हंगामात दि ग्रासलँड ट्रस्टने इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीतील ग्रासलँड सफारी क्षेत्रामधून कुत्रा आणि लांडग्यांचे प्रत्यक्ष मिलन होतानाची छायाचित्रित नोंद केली. त्यानंतर या मिलनामधून जन्मास आलेल्या 4 पिल्लांचीही आता नोंद झालीय. श्वानकुळातील प्राणी हे सामाजिकरित्या राहणारे प्राणी आहेत. याच सामाजिक हितसंबंधामुळे कडबनवाडीतील कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या या 4 पिल्लांचा सांभाळ हा 2 प्रौढ लांडगे करत आहेत. याविषयी ग्रासलँड ट्रस्टचे संस्थापक मिहीर गोडबोले यांचं म्हणणं आहे की कडबनवाडीतील प्रकरणामध्ये सशक्त नराच्या अनुपस्थितीमुळे मादीने माजावर आल्यावर कुत्र्यासोबत मिलन केले, ज्यामधून कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या पिल्लांचा जन्म झालाय. अशा प्रकारची पिल्ले मोठी झाल्यावर मूळ भारतीय राखी लांडग्याच्या जनुकीय साखळीला धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जन्मास येणाऱ्या पिल्लांचे वेळीच नियोजन करण्यासाठी राज्य पातळीवर एक प्रमाणभूत कार्यपद्धती म्हणजेच SOPची गरज आहे, जेणेकरून अशा घटनांमध्ये वेळीच हस्तक्षेप करता येईल. याविषयी आमची पुणे वन विभागात चर्चा झाली आहे. यावर पुणे वन विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सांगितलं की कडबनवाडीत लांडगा आणि कुत्रा यांच्या मिलनामधून जन्मास आलेल्या पिल्लांचे वेळीच नियोजन करणे आवश्यक असून या संदर्भात शास्त्रीयरित्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही भारतीय वन्यजीव संस्थान म्हणजेच WII सोबत चर्चा करणार आहोत. श्वानकुळातील प्राण्यांमध्ये 2 वेगवेगळ्या प्रजातींमध्ये मिलन होऊन जन्मास येणाऱ्या संकराची अनेक उदाहरणं जगभरात आहेत. संकरित झालेल्या लांडग्यांचे 2 प्रकार प्राथमिक निरीक्षणांती पाहायला मिळतात, ज्यामध्ये वर्तनात झालेले बदल आणि शारीरिक बदल असे 2 प्रकार आपण ढोबळमानाने मानू शकतो. काही वेळा संकरित लांडग्यांचे वर्तन हे त्यांच्या मूळ वर्तनाशी समरूप असते, मात्र त्यांच्या अवयवाची ठेवण आणि रंगसंगती ही कुत्र्यांसारखी असते. तर दुसऱ्या प्रकारात शारीरिक ठेवण ही मूळ जंगली लांडग्यांसारखीच असते, परंतु वर्तन हे कुत्र्यांसारखे मैत्रीपूर्ण झाल्यासारखे दिसते. वनक्षेत्र आणि गवताळ प्रदेशांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहता भविष्यात राज्यात मूळ जंगली लांडगे शिल्लक राहतील का, हा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.